लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बुद्ध पौर्णिमा निमित्त इंदिरानगरमध्ये भगवान बुद्धांच्या 35 भव्य मूर्तींचे वितरण। राज्यभरातून धम्म उपासकांची उपस्थिती। बुद्ध जयंती व आंबेडकर जयंती संयुक्त सोहळा उत्साहात। सविस्तर बातमी। इंदिरानगर, नाशिक। बुद्ध पौर्णिमा निमित्त आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी शिवार, साळवेमळा, वडाळा, इंदिरानगर, कलानगर येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्ती वितरणाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। दुपारी 3 ते 6 या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भंते यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। 2570वी बुद्ध जयंती, बुद्ध पौर्णिमा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा आणि BMA ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला। या सोहळ्यात एकूण 35 बुद्ध मूर्तींचे वितरण करण्यात आले। विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून सांगली, सातारा, जळगाव, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, विदर्भ, अहिल्यानगर, येवला आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने धम्म उपासक व उपासिका उपस्थित होते। कार्यक्रमाला पूज्य भदंत शील रत्नथेरो, भदंत धम्मरत्न, भदंत राहुल यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संघटक मोहनभाऊ अडांगळे, शैलेशभाऊ अडांगळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष घनश्याम चिरणकर, KK बच्छाव, महाराष्ट्र राज्याध्यक्ष PD खरे, राज्य महासचिव संजय भरीत, जिल्हाध्यक्ष गुणवंत वाघ, नितीन मोरे, DL नवसागर, मानव सेवा वृद्धाश्रम संचालक विजय इंगळे, रोहिदास उशिरे, संभाजी ब्रिगेड मालेगाव, भाऊराव वानखेडे, भरत यशवंते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। याशिवाय इंदिरानगर पोलीस स्टेशनचे ASI आव्हाड तसेच पोलीस कर्मचारी पारणकर, डोळस, जाधव आदींनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। हा सोहळा सामाजिक ऐक्य, बौद्ध धर्माचा प्रसार आणि मानवतेचा संदेश देणारा ठरला। कुत्र्याला भाकर व मुंगीला साखर दिली जात होती, परंतु माणसाला माणसासारखी वागणूक दिली जात नव्हती। आणि ती माणसाला माणसासारखी वागणूक मिळवून देणारे तुमचे आमचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः या महामानवांना विनम्र अभिवादन करतो। तसेच आज आपण जी वैशाख पौर्णिमा आहे ते बुद्ध पौर्णिमा, त्या निमित्ताने आपण जो बुद्ध रूपांचा वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या प्रसंगी उपस्थित असणारे पूज्य भंते शिलरत्नजी, पूज्य भंते धम्मरत्नजी, पूज्य भंते राहुलजी व त्यांचा संपूर्ण भिक्खू संघ व तसेच त्यांनाही पंचांग प्रणाम करतो। तसेच आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे चिमनकर साहेब असतील, भारतीय बौद्ध महासभेचे बच्चा गुरुजी आहेत, संजय भरीत गुरुजी आहेत, तसेच खरे गुरुजी, बाकी आमची स्वयंदीप प्रबोधिनी संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच आज पूर्ण राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून जे जे उपासक विहाराचे कमिटी मेंबर आलेले आहेत यांना माझा क्रांतिकारी जय भीम। जय भीम आवाज दिला, झोपेत नका बोलू जय भीम, कारण ती मुलं जी वर्गात बसून शिकताय ना, ती वर्गाच्या बाहेर बसून शिकली असती आणि जय भीम नाव जर जन्माला आलं नसतं तर आज आपल्याला जे नळाला पाणी येतंय ते पिण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नव्हता। त्याच्यामुळे बाबासाहेबांचा आवाज हळू नको, मोठे पाहिजे। जय भीम। धन्यवाद। प्रथमतः मी सर्वांचं या ठिकाणी आपण आल्याबद्दल खूप खूप स्वागत करतो। आणि खरं तर आपण जो संकल्प केलेला आहे आपल्या सर्वांचं, म्हणजे माझं हेच आहे स्वप्न म्हणण्यापेक्षा खरं तर स्वप्न बघणं हे आपल्या धर्मामध्ये नाही आहे, पण मी निश्चय केलेला आहे की गाव तिथे बुद्धविहार असलं पाहिजे, प्रत्येक गावामध्ये बुद्धरूप असलं पाहिजे। यासाठी मी रात्रंदिवस जेवढे शक्य होईल त्या ठिकाणी बुद्धरूप देण्याचा प्रयत्न करत राहील, हेच मी आजच्या दिवशी आपल्याला सांगतो। आणि तसेच मी आजच्या दिवशी आपल्याला हेच सांगतो की आपण जर विचार केला की 20 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेबांनी महाडला पाण्यासाठी सत्याग्रह केला होता। जो महाडचा चौदार तळ आहे त्या ठिकाणी गाई म्हशी आंघोळी करत होत्या, परंतु माणसासारख्या माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता। 1927 पुढच्या वर्षी 2027 म्हणजे 100 वर्ष पुढच्या वर्षी होणार आहे। परंतु 100 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता
तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो सत्याग्रह टाय कोट सूट बूट घालून करत होते. तसेच आपण जर बघितलं की 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला की जो राम गायीच्या गोमूत्राने शुद्ध होत होता, परंतु त्या ठिकाणी जर माणसाचा स्पर्श झाला तर तो अपवित्र होता. तर बाबासाहेबांनी 1930 म्हणजे आपण परत विचार केला की 95 वर्षापूर्वी तो सत्याग्रह या ठिकाणी मंदिर प्रवेशासाठी केला. बाबासाहेबांचा कोणत्याही मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह होता, परंतु त्यांचा सत्याग्रह होता की माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी आणि माणसाला माणसासारखं अधिकार प्राप्त व्हावे, त्यासाठी बाबासाहेबांनी हे सत्याग्रह केलेले होते. तर त्या ठिकाणी सत्याग्रह करत असताना बाबासाहेबांनी तो सत्याग्रह 95 वर्षापूर्वी ज्यावेळेस केला त्यावेळेस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सत्याग्रह टाय कोट सूट बूट घालूनच बाबासाहेबांनी केला होता. तसंच आपण जर तिसरं उदाहरण जर बघितलं बाबासाहेबांचं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस बडोद्यामध्ये नोकरी लागली आणि नोकरी लागली असताना बाबासाहेबांना भाडेतत्त्वावर एक खोली घ्यायची होती आणि खोली घेतली असताना की बाबासाहेबांना त्या ठिकाणी एक दलित व्यक्ती म्हणून खोली मिळत नव्हती, तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी नाव बदलून बाबासाहेब त्या ठिकाणी राहिले. परंतु ज्यावेळेस समजलं की या ठिकाणी एक दलित व्यक्ती राहत आहे तर बाबासाहेबांचं संपूर्ण साहित्य संपूर्ण सामान्य रस्त्यावर फेकून देण्यात आलं. परंतु विचार करा त्यावेळेस जरी बाबासाहेबांना खोली घेण्याचा अधिकार नव्हता तरी बाबासाहेबांनी अंगावरती टाय कोट सूट बूटच होता. आज विचार करा आपल्याला याच्यातला कोणता अधिकार नाही, आपल्याला सर्व अधिकार प्राप्त झालेले आहे. पाणी पिण्याचा अधिकार आहे, मंदिर प्रवेशाचा अधिकार आहे किंवा सर्व अधिकार आपल्याला आज मिळालेला आहे, परंतु आपल्या अंगावरचा कोट हा गायब झालेला आहे. हा कोट जाण्याचा रिझन काय आहे की आपला बाप 100 वर्षापूर्वी कोट घालतोय आणि 100 वर्षानंतर ज्याचे मुलं आहेत त्यांना सगळे अधिकार मिळालेले आहेत, पण त्यांच्या अंगावरचा कोट गेला तरी कुठे. तर आपण जर विचार केला की बाबासाहेबांना फक्त आपण डोक्यावर घेऊन नाचत आहोत, बाबासाहेबांना डोक्यात घेत नाही, बाबासाहेबांनी दिलेला धम्म डोक्यात घेत नाही, त्या धम्माचा आपण स्वीकार करत नाही, बाबासाहेबांनी दिलेला 22 प्रतिज्ञा आपण पाळत नाही. वेळोवेळी 22 प्रतिज्ञाचं कसं खंडन होईल याच्यासाठी आपण रात्रंदिवस काम करत असतो. प्रत्येक आजही आपल्या तरुण वर्ग असेल हा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, महिला वर्ग आजही आपलं कर्मकांड देवी धर्माचं काम करत फिरत आहे. याच्यामुळे बाबासाहेबांचा जे निश्चय होता हा पूर्ण कधी होणार नाही. बाबासाहेबांचं स्वप्न अपुरुष स्वप्न कधी बघत नसतात. बाबांचा समाज वेळोवेळी बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गाचं खंडन करत असेल, वेळोवेळी 22 प्रतिज्ञाचं पालन करत नसेल, धम्माचं आचरण करत नसेल तर कशा पद्धतीने हा भारत बौद्धमय करेल. जर आपल्याला खऱ्या अर्थाने भारत बौद्धमय करायचा असेल, बाबासाहेबांनी दिलेला मार्ग जर आपल्याला घ्यायचा असेल आणि आपला संपूर्ण समाज जर आपल्या टाय कोट सूट बूट मध्ये आणायचा असेल तर आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला जो रस्ता आहे तो मार्ग आपल्याला रात्रंदिवस त्याच रस्त्याने चालावं लागेल. आपल्याला भरकटण्यासाठी खूप लोक आहेत, आपल्याला रस्ता बदलून देण्यासाठी खूप लोक या ठिकाणी तयार आहेत. त्यांचं न ऐकता जर बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतकं योगदान केलं आहे, जर बाबासाहेबांचा मार्ग आपण पाळला तर आपण नक्कीच हा भारत बौद्धमय करू. नक्कीच हा आपण प्रत्येक घर आपलं सुशिक्षित करू, प्रत्येक घरातला व्यक्ती हा शिक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक समाज आपला टाय कोट सुटामध्ये राहणार आपण आणू शकतो. तर खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी त्या दिशेने पाऊल टाकावं हीच मी आजच्या दिवशी विनंती करतो आणि आपण आले याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय बुद्ध, जय भारत. अतिशय मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती निमित्ताने आदरणीय मोहनभाऊ आडंगळे यांच्या सौजन्याने आपण 132 मूर्तींचं वाटप केलं होतं आणि तो जागतिक विक्रम झाला. 132 बुद्ध रूपांची स्थापना एकाच दिवशी झाली आणि त्यानंतर हा आपला उपक्रम सुरू झाला. दरवर्षी आपण पहिल्या 132 मूर्त्या वाटल्यानंतर पुन्हा आपण 60 मूर्त्या वाटल्या आणि आजच्या मिनिटाला आपण 45 मूर्त्या इथे वितरित करत आहोत. चिरणकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या कार्यक्रमासाठी, त्यांचा देखील या ठिकाणी आपण आधुनिक अनाथ पिंडक म्हणून संबोधित करू शकतो. त्यांच्या धम्म कार्यादी संपूर्ण भारतभर बौद्ध धम्म हा अतिशय नव्या रूपाने वाढतो आहे. दरवर्षी भाऊ या ठिकाणी नाशिक शहरामध्ये 1000 लोकांचं श्रामणेर शिबिर घेत असतात. या श्रामणेर शिबिरासाठी आजपर्यंत भाऊने कोणाकडनं 1 रुपयाची वर्गणी घेतलेली नाही, देणगी घेतलेली नाही. त्यांचं हे सर्व काम खर्चाने चालू असतं आणि त्यांच्या मनात मागच्या वर्षी अशी कल्पना आली की माझा समाज ज्या आदर्शाला फॉलो करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना,
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदैव सूट आणि बूट मध्ये असतात. सर आपलं नाव काय? दीपक डांगरे बोलतोय, अहिल्यानगर जिल्हा, तालुका संगमनेर, धांजरपूर बुद्रुक येथून. आज ह्या ठिकाणी मूर्ती वितरण सोहळा संपन्न झाला आहे. तुम्ही काय सांगू? खूप असा छान कार्यक्रम घेतलेला आहे. खरोखरच मोहन भाऊ समाजभूषण उगाच लोक म्हणतात ते एकदम खरोखर आहे. आणि इथे पूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत आणि खूप छान असा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. तुम्हाला आज तथागत गौतम बुद्धांची मूर्ती भेटली, ती किती फूट आहे? आज आम्हाला म्हणजे बहुतेक सगळ्यांना 4.5-5 फुटापर्यंत दिलेले आहेत. पण आमची मागणी होती की आम्हाला थोडीशी मोठी मूर्ती पाहिजे, तर भाऊंनी ती आमची मागणी मान्य करत 6.5 फुटाची मूर्ती आम्हाला दिलेली आहे. आपला बुद्धविहाराचं नाव काय? आमचे जेतवन बुद्ध विहार, धांजरफळ बुद्रुक. आमची पंचशील संस्था ही रजिस्ट्रेशन संस्था असून गेली 20 वर्षापासून आम्ही संस्थेचं काम करतोय. मोहन आडंगळे भाऊंना तुम्ही काही सांगू या कार्यक्रमाबद्दल? त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि पुढील भावी आयुष्यात त्यांच्याकडून असं समाज कार्य घडावं एवढी सदिच्छा. 86-95 नंबरची जी वॅगनर आहे. नमो बुद्धाय, जय भीम. आज 28 एप्रिल 2026 रोजी आम्ही BMA ग्रुप व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त उद्यमाने येणाऱ्या महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आता होऊन गेली, त्या जयंती निमित्ताने 135 बुद्ध रूपांचं वितरणाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला होता. आणि त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून प्रत्येक गावाखेड्यातून शेकडो बौद्ध बांधवांनी येऊन या ठिकाणी या बुद्ध रूपाचा स्वीकार केला. आणि जो बाबासाहेबांचा संकल्प आहे, मी भारत बौद्धमय करेल, खरं तर भगवान बुद्धांचा धम्म हा शांततेचा आणि समानतेचा आहे. त्याचा प्रसार आणि प्रसार करणं हे आपलं सर्व भारतीयांचं आणि बौद्ध बांधवांचं कर्तव्य आहे. त्या दिशेने आम्ही भारतीय बौद्ध महासभा व BMA ग्रुप सातत्याने काम करत असतो. त्यामध्ये माझ्यासोबत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष के बच्चाव गुरुजी, PD खरे गुरुजी, गुणवंत वाघ गुरुजी व तसेच भंते धम्मरत्नजी व दानी मॅडम, हे सर्व जो ग्रुप आहे हा आमच्या सोबत सातत्याने काम करत असतो. आणि आमचं आजच्या दिवशी हेच सांगणं आहे की आमचं स्वप्न आहे किंवा आमचा निश्चय आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी गाव आहे त्या ठिकाणी बुद्धविहार असावं, ही आमचा संकल्प असल्यामुळे इथून पुढे ज्या कोणाला बुद्ध मूर्तीची आवश्यकता भासत असेल त्यांनी आमच्या भारतीय बौद्ध महासभेची सर्व टीम तसेच आमचे सर्व धर्मगुरू भंतेजी यांच्याशी संपर्क साधावा, हीच विनंती. नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. तथागत भगवान बुद्धांच्या सद्धम्माच्या मार्गावर समाज हित, समाज सुख, समाज कल्याणासाठी समाज जावा याच्यासाठी आदरणीय मोहनभाऊ आडांगळे यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या अधिपत्याखाली आणि BMA ग्रुपच्या अधिपत्याखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्त 135 बुद्ध रूपांचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक विहारांना आणि समाजामध्ये या संस्काराचं निर्माणीकरण व्हावं यासाठी हे बुद्ध रूप देण्यात आलेले आहेत. भाऊंचा हा संकल्प जो आहे तो संकल्प सदोदित प्रयत्नरत व्हावा आणि हा संकल्प पूर्ण व्हावा याच्यासाठी भाऊ कायमस्वरूपी या मूर्त्यांचं दान करणार आहेत. या मूर्त्या ज्या ज्या गावामध्ये गेल्या त्या गावांमधून अनेक ठिकाणी बौद्धाचार्य निर्माण व्हावेत, बौद्ध धम्म उपासक निर्माण व्हावेत, हा संकल्प या ठिकाणी बाबासाहेबांचा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा होता आणि तो या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आजच्या या दिनी निर्माण झालेलं आहे. नमो बुद्धाय, जय भीम. आज किती मूर्त्या हे वितरण झालं?
आज 42 मूर्त्यांचं दान या ठिकाणी झालं. ते अनेक जिल्ह्यांमध्ये गेले, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गेलेले आहेत. ते मध्य प्रदेश पर्यंत आपण देण्याचं काम आज केलेलं आहे. त्या ठिकाणी कुठल्याही धम्माचं वर्गीकरण नाही किंवा धम्म जाणतच नाही अशा ठिकाणाहून आम्हाला जेव्हा मागणी झाली त्यावेळेला तो पुरवठा आदरणीय मोहनभाऊ वाडांगळे यांच्या माध्यमातून करण्यात आला. आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे नाशिक जिल्हा पदाधिकारी त्या ठिकाणी आदरणीय भदंत शीलरत्नजी या ठिकाणी पुन्हा या बुद्ध रूपाचं दान करण्यात आलं. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक शहर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.